आहे मी काल याच्यावर बोललेलो आहे की एनडीए आणि जे काही प्रधानमंत्री मोदीजी जो निर्णय घेतील त्याला आमचं पूर्ण एनडीएतला घटक पक्ष म्हणून मान्यता आहे, सपोर्ट आहे. खासदार मतदान करतील असं वाटतंय का तुमच्यासोबत? मतदानाची तारीख निश्चित होऊ द्या, त्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला समोर येतील. उद्धव ठाकरेंनी आज प्रश्न विचारला होता घेऊन असं बोलले की हे मी आणि ते ठरवणारे आहेत, इंडिया ब्लॉक किंवा काँग्रेसचं काय लेनदेन नाही, आम्ही दोघे सक्षम आहोत. बरोबर आहे, कारण त्यांनी आतापर्यंत महाविकास आघाडी सोबत होते. आता महाविकास आघाडी काही त्याची किंमत राहिलेली नाही. आता जे राज ठाकरे त्यांच्या सोबत आहेत, पण मी कालच म्हणालो की त्यांना स्वतःवरच विश्वास नाही. दोन दगडावर पाय ठेवण्याचं काम ते करतायत. त्यामुळे दोन दगडावर पाय ठेवल्यानंतर म्हणजे काय धरावं काय सोडावं हे त्यांना कळत नाही. त्यांचा पूर्णपणे काय म्हणतो गोंधळ झालेला आहे की काय म्हणाला केमिकल लोचा झाला म्हणू. त्यामुळे त्यांना कळत नाही की काय धरावं आणि काय सोडावं. त्यामुळे दोन दगडावर पाय ठेवलेला माणूस खड्ड्यात पडतो, हे या निवडणुकीमध्ये जनता त्यांना दाखवून. उद्धव ठाकरे म्हणतात की विरोधकांना सैला भैरा करून सोडा आणि विरोधकांना असे प्रश्न विचारा, सत्ताधारी पक्षांना असे प्रश्न विचारा की त्यांना उत्तरं देता आली नाही पाहिजे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवा. खरं म्हणजे आज नरेश म्हस्के यांनी त्याच्यावर बोललेले आहेत की ते सैरवैर स्वतःच झालेले आहेत आणि म्हणून त्यांच्या खासदारांवर अविश्वास, त्यांच्या आमदारांवर अविश्वास, त्यांच्या कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवून सारखं इकडे यायला लागतं, सारखं हजेरी घ्यायला लागते, सोबत आहे ते तुमच्यासमोर दाखवावं लागतं. हा किती केविलवाना प्रकार आहे. अरे तुमच्या स्वतःवर विश्वास नाही, तुमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही, तुमच्या आमदारांवर विश्वास नाही, तुमच्या खासदारांवर विश्वास नाही. हा कसला पक्ष, हा कुठला पक्ष, हे कसलं नेतृत्व, हे महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना पुरतं ओळखलेलं आहे. पहिल्यांदाच खासदारांच्या घरी त्यांनी दिल्लीत भेटी दिलेल्या आहेत. या अगोदर अशा पद्धतीने तर दिल्लीमध्ये बोलत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सविस्तरपणे विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. आणि